नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे मॅथमॅटिकल लॉजिकमधील सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच काय, अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट। आता हा जो टॉपिक आहे ना, तुम्हाला पूर्ण या चॅप्टरमधील सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे। तुम्हाला हा टॉपिक समजणं गरजेचं आहे, कारण याच्यावर तुम्हाला एकतरी क्वेश्चन एक्झाममध्ये राहतोच। कारण आता हा जो टॉपिक आहे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट मोस्ट इम्पॉर्टंट, तुम्हाला म्हणजे हा जो टॉपिक आहे व्यवस्थित समजून घेणं गरजेचं। जर तुम्हाला समजला नाही तर तुम्हाला एकही क्वेश्चन सॉल्व करता येणार नाही। त्यामुळे तुम्हाला हा जो टॉपिक आहे व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे। आता याच्यामध्ये टोटल 10 लॉ आहे, ते 10च्या 10 लॉ तुम्हाला व्यवस्थित समजणं गरजेचं आहे। जर तुम्हाला एक जर लॉ समजला नाही तर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करताना अडचण येऊ शकतात। त्यामुळं तुम्हाला प्रत्येक लॉ हा तुम्हाला तुमच्या भाषेत तुम्हाला समजणं गरजेचं आहे। आता बघा, हे जे 10 लॉ आहे हे तुम्हाला मी व्यवस्थित समजून सांगणार आहे। कुठं काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता, सर हा लॉ समजला नाही, बट तुम्हाला मी अगदी सिंपल वेनं तुम्हाला एक एक लॉ समजून सांगणार आहे। म्हणजे तुमचं आज जो टॉपिक आहे सर्वात महत्त्वाचं, कारण जे मी तुम्हाला म्हटलं होतं 8 पैकी 8 मार्क मिळू शकता। जर तुम्ही हा टॉपिक केलाच नाही तर तुम्हाला 8 मार्क मिळणं पॉसिबल नाही। त्यामुळं तुम्हाला हा टॉपिक व्यवस्थित क्लिअर करणं गरजेचं आहे। तर चला मग बघू, आपण आता एक एक लॉ आपण बघणार आहे। चला बघा, आता हा जो पहिला लॉ आहे आयडेम्पोटेंट लॉ। आता बघा, आयडेम्पोटेंट लॉ काय सांगतो बघा, तुम्हाला हा लॉ व्यवस्थित आणि अतिशय सिंपल आहे। बघा काय असतो, पी अँड पी। बघा इथं पी आहे, इथं जो आहे तोच इथं पाहिजे, आणि आन्सर सुद्धा तुमचं काय राहणार आहे, पीच राहणार आहे। म्हणजे पी असेल तर बघा पी अँड पी, पी सेम पॅटर्न मध्ये तुम्हाला काय राहील, पी और पी, पी। आता हा जो लॉ आहे हा तुमचा एकदम स्टँडर्ड लॉ झालेला आहे। आता बघा, क्यू अँड क्यू असेल तर बघा आहे त्याच पॅटर्न मध्ये, बघा क्यू असेल इथंच क्यू आहे, बघा क्यूलाच क्यू असेल आन्सर क्यू। जर समजा आर अँड आर असेल तर काय होईल, इथे आर आहे ना, बरोबर। म्हणजे आर असेल तर आर, आन्सर आर, आर अँड आर, आर। इथे बघा सेम पॅटर्न, क्यू और क्यू इक्वल टू क्यू, सेम सेम असेल तर सेम। बघा आर और आर असेल तर आन्सर काय लिहायचं, आर। बघा सिंपल वे, बघा आता तुम्हाला एकदम व्यवस्थित समजून आता बघा, जर समजा इथे इमोजी असेल, इमोजी अँड इमोजी इक्वल टू काय लिहायचं आन्सर, इमोजी। अतिशय सिंपल आहे, ठीक आहे ना। हा झाला तुमचा फर्स्ट लॉ, म्हणजेच काय, आयडेम्पोटेंट लॉ। आता बघा सेकंड नंबरचा लॉ, तो म्हणजेच कुठला आहे, कम्युटेटिव्ह लॉ। आता हा लॉ तुम्हाला एकदम व्यवस्थित समजणं गरजेचं आणि अतिशय सिंपल आहे। बघा कम्युटेटिव्ह म्हणजे काय, एक्सचेंज। म्हणजेच बघा आता व्यवस्थित समजून घ्या, कम्युटेटिव्ह लॉ पी अँड क्यू असेल, पी अँड क्यू म्हणजे इथं पी अँड क्यू आहे, आपण जर याला एक्सचेंज केला, हा क्यू इकडे आणि पी इकडे नेला म्हणजे काही फरक पडणार, क्यू अँड पी म्हणजे याच्यामध्ये काही सुद्धा फरक पडणार नाही। म्हणजे बघा हा क्यू इकडे पी इकडे, बघा आपण एक्सचेंज केलं तर समजा असं आलं, क्यू अँड आर आला, याला काय लिहू शकतो आपण, हा आर इकडे घ्या क्यू इकडे लिहा, काय लिहिला, आर अँड क्यू। म्हणजे जर समजा आपण हे जे स्टेटमेंट आहे जर आपण त्याची अदलाबदली केली तर कुठेही काही फरक पडणार नाही, ठीक आहे ना। जर समजा असं आलं, निगेशन क्यू अँड निगेशन पी आलं तर काय करू आपण, याला हा निगेशन पी आधी लिहायचा असेल तर आपण निगेशन पी अँड निगेशन क्यू, ठीक आहे। बघा म्हणजे तुम्हाला हा काय आहे, कम्युटेटिव्ह लॉ म्हणजे काय असते, अदलाबदली करणं। बघा फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं 2 + 3 इक्वल टू किती, आन्सर 5। आपण 3 आधी लिहिलेला, 3 + 2 इक्वल टू 5, म्हणजे काही सुद्धा फरक पडणार नाही। आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ट्रूथ टेबलमध्ये सुद्धा ज्यावेळेस आपण ट्रूथ टेबल सॉल्व करत असाल तुम्ही कसंही पहा, काही फरक पडणार नाही, मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं होतं। आता बघा सेम पॅटर्न तुम्हाला इकडे काय राहील, पी और क्यू लॉजिकली इक्विव्हॅलेंस टू क्यू और पी। बघा हा क्यू इकडे पी इकडे, एक्सचेंज करा, काही सुद्धा फरक पडणार नाही। त्यामुळं तुम्हाला अगदी सिंपल आहे असं। जर बघा हा तुमचा झाला स्टँडर्ड लॉ, पण बट जर तुम्हाला एखाद्या वेळेस क्वेश्चन कसा विचारते तर तुम्हाला जर काम पडलं एक्सचेंज करायचं, तुम्हाला त्याच्यानुसार एक्सचेंज करता येणं गरजेचं आहे। बघा इथं काय होईल, क्यू और आर असेल म्हणजेच काय, आर और क्यू। बघा जर समजा निगेशन क्यू और निगेशन पी असेल तर निगेशन पी, हा निगेशन पी आधी निगेशन क्यू नंतर काय होईल, और
निगेशन क्यू. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित एक्सचेंज करता येणं गरजेचं आहे. हा झाला तुमचा सेकंड नंबरचा लॉ, म्हणजेच काय, कम्युटेटिव्ह लॉ. आता बघा थर्ड नंबरचा लॉ कुठला आहे, असोसिएटिव्ह लॉ. आता हा लॉ तर बघा व्यवस्थित समजून घ्या. P and Q and R logical equivalence to P and Q and R logical equivalence to P and Q and R. बघा हे तिन्ही पण एकमेकांना इक्वल आहे ना, इक्वल. बघा तुम्हाला प्रश्न पडला असतो असं कसं काय, तर तिने तुम्ही एकच लिहिलेलं आहे, इक्वल तर आहेच. आम्हाला सर का मूर्ख समजतात काय, नाही तसं काहीच नाही. इथे बघा P and Q and R, P and Q and R, P and Q and R, याच्यामध्ये तुम्ही जो ब्रॅकेट आहे तुम्ही एक तर सुरुवातीला देऊ शकता किंवा तुम्ही शेवटी देऊ शकता, किंवा जर तुम्ही ब्रॅकेट दिला नाही तरी काही हरकत. हे कशा असतात, तिन्ही एकमेकांना इक्वल असतात. म्हणजे इथे फक्त काय ब्रॅकेट आहे, तुम्ही ब्रॅकेट एक तर सुरुवातीला द्या किंवा एंडिंगला द्या, किंवा ब्रॅकेट दिला नाही तरी चालतो. बट तुम्हाला क्वेश्चनमध्ये तुम्हाला कुठे ब्रॅकेट यूज करायचं आहे, जर तुम्हाला जर ब्रॅकेट चेंज करायचं असेल तर तुम्ही चेंज करू शकता अकॉर्डिंग टू द गिवन क्वेश्चननुसार. ठीक आहे ना. म्हणजे आपल्याला काय प्रूफ आपल्याला पाहिजे आहे त्याच्यानुसार आपण त्याला चेंज करू शकतो. फक्त तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर वेन त्याला चेंज करावं लागेल. हा झाला तुमचा पहिला. जर समजा असं असेल P और Q और R लॉजिकल इक्विवेलेंस टू P और Q और R लॉजिकल इक्विवेलेंस टू P और Q और R, त्यानुसारच आपण बघा एक तर ब्रॅकेट तुम्ही सुरुवातीला द्या किंवा एंडिंगला द्या किंवा देऊ नका, कुठेही काही फरक पडणार नाही. हा तुमचा कोणता आहे, लॉ नंबर थर्ड, म्हणजेच काय, असोसिएटिव्ह लॉ. आता हा लॉ तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर आपण नेक्स्ट लॉ म्हणजेच कोणता आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता हा जो लॉ आहे मोस्ट इम्पॉर्टंट लॉ. बघा मी तुम्हाला इथे व्यवस्थित स्टार मार्क करून देत आहे, व्यवस्थित स्टार मार्क. IMP लॉ मोस्ट क्वेश्चन तुम्हाला हा लॉ यूज करावा लागेल, मोस्ट क्वेश्चनमध्ये. म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन तुम्हाला हा लॉ तुम्हाला यूज करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला हा लॉ व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला हा लॉ समजला नाही तर तुम्हाला एकही क्वेश्चन सॉल्व करता येणार नाही. ठीक आहे ना. त्यामुळे तुम्हाला हा लॉ व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. चला मग बघू आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय सांगते. बघा P and Q और R, बघा P and Q और R. बघा जसं आपण एखाद्या नंबरला मल्टिप्लाय करतो आतमध्ये ब्रॅकेटमध्ये, सेम तोच पॅटर्न आहे. बघा या P and याला Q ला मल्टिप्लाय करा, काय होईल, P and Q. बघा P and Q. नंतर इथे आहे और ला और, नंतर या P and या R ला मल्टिप्लाय, काय होईल, P and R. हा झाला तुमचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. एकदा वाटलं परत समजून घ्या, तुम्हाला व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. जर लॉ समजला नाही तर क्वेश्चन सॉल्व करता येत नाही. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. बघा आता या जो P and आहे आणि याला मल्टिप्लाय करा, काय होईल इथे, P and Q. इथे काय उरला आता, ऑरला ऑर. आता काय होईल, P and या आरला मल्टिप्लाय, काय होईल, P and R. सिंपल आहे, फक्त मल्टिप्लाय करायचं आहे. आता बघा बरेचसे क्वेश्चन असे असतात तर तुम्हाला दोन्ही पण बाजू जर समजले नाही तर तुम्हाला सॉल्व करता येणार नाही. म्हणजेच काय, इकडच्या लेफ्ट हँड साईडवरून इकडची राईट हँड साईड आणि इकडच्या राईट हँड साईडवरून तुम्हाला इकडे लेफ्ट हँड साईड, तुम्हाला दोन्ही बाजू समजणं गरजेचं आहे. जर तुम्हाला दोन्ही बाजू समजल्या नाही तर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करताना अडचण येऊ शकते. त्यामुळे काय करायचं, आता आपण इकडच्या बाजून इकडची बाजू समजून घेतलेलंच आहे. आता तुम्हाला इकडच्या बाजून ही बाजू कसं आणायचं हे सुद्धा समजणं गरजेचं आहे. बघा आता काय करू आपण, बघा हे कट केला आता. चला बघा काय करायचं, जर तुम्हाला इकडची बाजू दिलेली आहे, इकडची बाजू काढायची आहे, काय बघायचं, सर्वात आधी तुम्हाला याच्याने कॉमन कोण दिसते, कॉमन काय आहे, P and आहे बरोबर, P and. आता राहिलं कोण, इथला Q, दिसला Q, इथला R आणि इथला R. झालं आहे बरोबर. नाही समजलं एकदा परत बघा, आपल्याला काय बघा कॉमन कोण आहे दोघांमध्ये, कॉमन कोण आहे P and. आता उरला कोण याच्यामध्ये, बघा इथला Q, इथला R आणि इथला R. झालं
मी तुम्हाला दोन्ही पण बाजू व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. बघा आता पी ऑर क्यू अँड आर असं असेल तर सेम पॅटर्न, या पी ऑरनं या क्यूला मल्टिप्लाय करा, पी ऑर क्यू, नंतर हा जो अँड आहे अँड ॲज इट इज, नंतर या पी ऑरने या आरला मल्टिप्लाय करा. काय होईल इथे पी ऑर आर झालं. बघा इथे परत इकडच्या लेफ्ट हँड साईड इकडची राईट हँड साईड, जर तुम्हाला ही बाजू समजली असेल तर तुम्हाला इकडची बाजू सुद्धा काढता येणं गरजेचं आहे. तर काय करायचं बघा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे कॉमन कोण आहे शोधा. कॉमन कोण आहे इथं पी ऑर आहे, पी ऑर लिहून घ्या. तर राहिलं कोण इथे क्यू, इथला अँड आणि इथला ऑर झालं. म्हणजे तुम्हाला दोन्ही पण बाजू व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. बघा हा लॉ आता खूपच महत्त्वाचा आहे, कारण याच्याशिवाय तुमचे मॅक्झिमम क्वेश्चन म्हणजे तुम्हाला हा यूज करायचा आहे. ठीक आहे ना. जर तुम्हाला हा लॉ समजला असेल, कारण हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे, मॅक्झिमम 99 क्वेश्चन तुम्हाला हा लॉ यूज करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर समजून घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला हा लॉ समजला असेल तर याच्यानंतर जो लॉ आहे, जर तुम्ही एखाद्या क्वेश्चन जर समजा हा लॉ अप्लाय केला तर तुम्हाला मॅक्झिमम वेळेस जो लॉ अप्लाय करावा लागतो तो लॉ म्हणजे कोणता आहे कॉम्प्लिमेंट लॉ. आता हा लॉ तर महत्त्वाचा आहे, कारण ज्या ठिकाणी तुम्ही डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय केला म्हणजेच काय डी, बघा सिंपल आहे, डी जर तुम्ही अप्लाय केला तर त्याच्यानंतर तुम्हाला नेहमी अप्लाय करावा लागतो सी, म्हणजेच काय डी सी फॉर कॉम्प्लिमेंट लॉ. जर तुम्हाला हा लॉ जर समजला नाही, म्हणजे तुम्हाला हे डी लॉ जर समजलं नंतर तुम्हाला कॉम्प्लिमेंट लॉ अप्लाय करावा लागतो. व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे, कारण हा सुद्धा कसा आहे स्टार मार्क तुमच्यासाठी, स्टार मार्क व्हेरी इम्पॉर्टंट स्टार मार्क आहे, IMP आहे. हा लॉ तुम्हाला समजणं गरजेचं आहे. चला मग बघू आता कॉम्प्लिमेंट लॉ कसा अप्लाय करायचा आहे. अतिशय सिंपल. बघा इथे बघा पी आहे, पी अँड इथं पी आहे, याचं इथं निगेशन पाहिजे मला. बघा पी आहे, इथं जो आहे स्टेटमेंट त्याचंच निगेशन पाहिजे, म्हणजे पी आहे पीचाच निगेशन. जर समजा क्यू असेल अँड इथं जर क्यू असेल याचंच निगेशन पाहिजे. जर आर असेल आर अँड आरचाच निगेशन. झालं सिंपल. बघा सेम पॅटर्न बघा इकडे आता. बघा काय होईल इथे पी और पी असेल पीचाच निगेशन, लॉजिकल इक्विव्हॅलेन्स. क्यू और क्यूचाच निगेशन, आर और निगेशन आर असेल तर आरचाच निगेशन. आता बघा अतिशय सिंपल आहे. तुम्हाला जर ट्रूथ टेबल माहीत असेल तर तुम्हाला हे लक्षात ठेवायची सुद्धा गरज नाही, फक्त पॅटर्न कसा समजून घ्या. इथे आहे अँडचा टेबल तुम्हाला माहित आहे का. अँडमध्ये काय असतं, अँडमध्ये असतं टी अँड टी, आन्सर असते टी. बाकी सर्व कशा असतात, बाकी सर्व मी तुम्हाला ज्या क्वेश्चन सॉल्व केले किंवा ट्रूथ टेबल मी तुम्हाला सांगितलं समजून त्यासुद्धा म्हटलं होतं बाकी सर्व अँड मग टी बाकी सर्व फॉल्स, म्हणजे बाकी सर्व फॉल्स, याचा आन्सर तुमचं फॉल्स. म्हणजे तुम्हाला डोळे झाकून याचं आन्सर देता आलं पाहिजे. ठीक आहे ना. फक्त काय पी असेल पीचा निगेशन, क्यू असेल क्यूचं निगेशन, आर असेल आरचं निगेशन. म्हणजे अँडमध्ये काय असतं टी बाकी सर्व फॉल्स. जर तुम्हाला हा समजला असेल तर तुम्हाला याचा सुद्धा आन्सर सांगता येईलच. बघा आता ऑरमध्ये काय बघा पी आहे पीचा निगेशन, क्यू आहे क्यूचा निगेशन, आर आहे आरचा निगेशन. ऑरमध्ये काय असते एफ एफ एफ, बघा एफ और एफ आणि बाकी सर्व काय असते इथं टी, म्हणून आन्सर टी. अतिशय सिंपल. बघा सिंपल तुम्हाला सांगतो मी आता. जर समजा असा आला बघा हा तुम्हाला लक्षात इमोजी अँड या इमोजीचाच निगेशन इमोजी, तर याचा आन्सर काय येईल, याचा आन्सर तुमचा काय बघा इथं इमोजी राहू द्या काही राहू द्या, फक्त बघा काय अँडमध्ये काय असतं टी बाकी सर्व फॉल्स. बघा बाकी सर्व फॉल्स, कुठलेही राहू द्या, म्हणजे स्टेटमेंट कुठलेही राहू द्या. तुम्हाला आन्सर जर कन्सेप्ट समजला असेल तर तुम्हाला व्यवस्थित सॉल्व करता येईल. जर तुम्हाला समजलंच नाही तर तुम्हाला जर तुम्ही याचं पाठांतर केलं तर तुम्हाला फक्त इतकंच पाठ करावं लागतं आणि तुम्हाला असं काही दिसत नाही क्वेश्चन सॉल्व करत. आपण विचार करतो फक्त याचाच, आपल्याला सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. आता नेक्स्ट लॉ तो म्हणजे कोणता आहे आयडेंटिटी लॉ. आता बघा हा लॉ तर प्रत्येक क्वेश्चनमध्ये आहे, कारण ज्या ठिकाणी तुम्ही कॉम्प्लिमेंट लॉ अप्लाय केला
तर 100% तुम्हाला अप्लाय करायचा आहे कोणचा लॉ, तो म्हणजे आयडेंटिटी लॉ. आणि आयडेंटिटी लॉ हा व्हेरी डेंजर आहे. बघा नावात म्हटलं मी डेंजर आहे. डेंजर का बरं म्हटलं ते सुद्धा तुमच्या पुढे लक्षात येईल. आता डेंजर का बरं म्हटलेलं आहे बघा, तुम्हाला हा लॉ सुद्धा कसा आहे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. स्टार मार्क करून देतो याला, स्टार मार्क IMP मोस्ट इम्पॉर्टंट लॉ. कारण तुम्हाला D अप्लाय केला की तुम्हाला C अप्लाय करावाच लागतो आणि C अप्लाय केला की तुम्हाला नेक्स्ट लागतो कोणचा आहे आयडेंटिटी लॉ. हे तुमचं 3 जे त्रिमूर्ती म्हणतो आपण नेहमी DCI, D नंतर C नंतर I फिक्स आहे. याच्यात तुम्हाला बदल करायची काही गरज नाही. मोस्ट ऑफ क्वेश्चन तुम्हाला हे 3 लॉ DCI डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, नंतर कॉम्प्लिमेंट लॉ, नंतर आयडेंटिटी लॉ हे त्रिमूर्ती तुम्हाला कंटिन्यू दिसणारच आहे. ठीक आहे ना. आता बघा आयडेंटिटी लॉ म्हणजेच काय असते डेंजर. सर डेंजर का बरं, हे डेंजरचं सिम्बॉल काढलं मी म्हणून. इकडे सुद्धा डेंजरचं सिम्बॉल आहे ना, डेंजरचं सिम्बॉल का असते डेंजर म्हणजे झालं. आता बघा याची मांडणी करतो व्यवस्थित मी. इथे बघा P T इकडं असते P F. बघा जर मी टाइमपास केला, बघा याला इक्वेलन्स का असतं, जर मी टाइमपास केला तर मी पास किंवा फेल होऊ शकतो. जर मी टाइमपास केला तर मी बघा टाइमपास केला तर मी पास किंवा फेल होऊ शकतो. बघा आता लक्षात ठेवा हा लॉ खूप महत्त्वाचा आहे. याची टेक्निक समजून घ्या. बघा आता तुम्हाला P or T म्हणजेच काय होईल P or T काय दिसतं तुम्हाला P or T आन्सर दिसतं आहे T. सेम पॅटर्न बघा P and T आन्सर काय दिसतं तुम्हाला P आहे बरोबर. आन्सर दिसतो तुम्हाला P. बघा अतिशय सिंपल आहे. बघा तुम्हाला जर हे लक्षात राहिलं लॉ व्यवस्थित लक्षात राहील. ज्यावेळेस क्वेश्चन सॉल्व्ह करू त्यावेळेस सुद्धा मी तुम्हाला एक एक स्टेप व्यवस्थित समजून सांगणार आहे. आता समजलं असेल तर पुढं तुम्हाला क्वेश्चनमध्ये तुम्हाला एकदा परत मी समजून सांगा म्हणजे तुमच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. आता जसं इथे आहे सेम पॅटर्न इथे तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे. बघा काय करायचं आहे तुम्हाला फक्त हात ठेवा असा P or F. बघा P or F काय राहील P आणि P and बघा P and चा सिम्बॉल and F आन्सर काय असते F. अतिशय सिंपल आहे. बघा तुम्हाला हे लॉ मोस्ट इम्पॉर्टंट आहे कारण तुम्हाला हा प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला हा लॉ अप्लाय करायचा आहे. कारण तुम्हाला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, नंतर कॉम्प्लिमेंट लॉ, नंतर तुमचा आहे ॲडिड लॉ. हे तुमचे 3 लॉ मोस्ट क्वेश्चन तुम्हाला यूज करायचे आहेच. त्यामुळे तुम्हाला हे तिन्ही पण लॉ व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. आता नेक्स्ट लॉ जो आहे तो कुठला आहे बघा. आता डी मॉर्गन्स लॉ. हा लॉ तर आपला आधीसुद्धा झालेला आहे ना निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये. फक्त तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं इथे, बाकी काही नवीन हा लॉ काही नाही आहे. डी मॉर्गन्स लॉ बघा निगेशन ऑफ P and Q, निगेशन ऑफ P or Q. बघा व्यवस्थित काय करायचं आहे निगेशन आतमध्ये मल्टिप्लाय करा काय होईल निगेशन P अँडचं काय होते और निगेशन Q. क्लिअर. जर समजा या निगेशन P ने करा मल्टिप्लाय काय होईल निगेशन P ऑरचं अँड आणि निगेशन Q. अतिशय सिंपल. बघा तुम्हाला मी नेहमी सांगत असतो तुम्हाला दोन्ही बाजू समजणं गरजेचं आहे. जर तुम्हाला याच्यावर ही बाजू आली इकडची ही बाजू आली तर तुम्हाला ही बाजू सुद्धा यायला पाहिजे. आता काय करायचं बघा व्यवस्थित समजून घ्या. टेक्निक समजून घेणं गरजेचं आहे. साधं सिंपल वे आहे. बघा इथे कोण आहे निगेशन आहे, निगेशन कॉमन काढा. आता राहिलं काय इथला P इथला ऑरचं काय होते ऑरचं काय होते अँड. हे लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण निगेशन कॉमन काढलं तर इथलं तुमचं ऑरचं अँड होते आणि अँड असेल तर ऑर होते. सिंपल वे. बघा इथे कोण आहे निगेशन कॉमन काढा तर आला काय P अँडचं ऑर आणि इथं Q झालं. अतिशय सिंपल लॉ आहे आणि हा आपला लॉ आधी सुद्धा झाला होता. एकदा व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे ना. हा झाला डी मॉर्गन्स लॉ. यालाच म्हणतो आपण निगेशन ऑफ कंजंक्शन, निगेशन ऑफ डिजंक्शन. दोघांचं कॉमन असतं लॉ म्हणजे कोणचं आहे डी मॉर्गन्स लॉ. हा झाला लॉ नंबर 7. आता लॉ नंबर 8 ॲब्झॉर्प्शन लॉ. याच्या नावातच मेन्शन केलेलं ऑब्झर्प्शन म्हणजे काय ॲब्झॉर्ब करणं. बघा आता सिंपल आहे. बघा P अँड P or Q. बघा P or P and Q. बघा आता
इथे बघा ॲब्झॉर्प्शन नावामध्ये आहे, इथे पी आणि पी 2 टाइम्स आहे, क्यू एकदाच आहे. आता जो पी आहे तो काय करतो, क्यूला ॲब्झॉर्ब करून घेतो. कसा आहे, सिंपल वे नेचरचा नियम आहे, मोठा हा लहानाला ॲब्झॉर्ब करतो. तसंच काय झालं इथे, पी ने क्यूला ॲब्झॉर्ब केलं, ओनली रिमेनिंग पी. इथे बघा पी आहे, पी इथं 2 टाइम्स आहे, ठीक आहे ना. तर इथं पी काय करतो, या क्यूला काय करतो, ॲब्झॉर्ब करतो. सरळ सरळ आन्सर पी झालं. म्हणजे तुमचा हा लॉ अतिशय सिंपल आहे, ॲब्झॉर्प्शन लॉ. नेक्स्ट लॉ म्हणजेच काय, कंडिशनल लॉ. आता हा जो कंडिशनल लॉ आहे ना, आता बघा तुम्हाला लॉ तर समजत आहे, बट अडचण कुठं असते, आता आपल्याला सर्व लॉ किंवा एखादा फॉर्म्युला सर्व तुम्हाला एक्झाममध्ये तुम्हाला व्यवस्थित आठवणं गरजेचं आहे. जर तुम्हाला सर्व येत आहे पण एक्झाम जर तुम्हाला कन्फ्यूज झालं तर तुम्ही काय करसाल, म्हणजे आपण जे काही वर्षभर अभ्यास केला ते सर्व तुमचा वेस्ट जाईल. त्यामुळे तुम्हाला अशा काही गोष्टी असतात की तुम्हाला काही लक्षात ठेवणं टेक्निक लागतं, किंवा तुम्ही जर आपण विसरलं तर त्याला कसं लक्षात ठेवायचं ते सुद्धा तुम्हाला म्हणजे तुम्हाला ते टेक्निकसुद्धा समजणं गरजेचं आहे. आता बघा हा कंडिशनल लॉ मी काय केलं, हा कंडिशनल लॉ काय असतो, पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू. आता मला हा लॉ लिहायचा आहे. आता हा जर लॉ मला माहिती नाही आहे पण मी काय केलं, एक टेक्निक लक्षात ठेवलं, म्हणजेच काय, मला आता हा निगेशन ऑफ पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू हा माझ्या लक्षात आहे. जर हा लक्षात असेल तर मी हा सुद्धा लक्षात ठेवू शकतो. मग विसरलं जरी मी याच्याकडे बघेल. म्हणजेच काय लक्षात ठेवायचं, जर तुम्हाला हा लॉ येत असेल, बघा इथं हा लॉ काय असतो, हा जर तुम्हाला समजणं गरजेचं आहे. जर हा समजला तर तुम्हाला समजतेच, ठीक आहे ना. बघा पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू, याचं निगेशन काय असतं, बघा इथं पीला पी असतो, पी अँड जिथं ॲरो आहे तो काय असतो, निगेशन क्यू. जिथं ॲरो आहे तो निगेशन क्यू. जर समजा असा आला निगेशन ऑफ क्यू सिंगल इम्प्लिकेशन पी आला तर काय लिहायचं, बघा इथं क्यूला क्यू लिहितो आपण, अँड जिथं ॲरो आहे तो निगेशन पी. सिंपल. इथे काय होईल, आता इथे याच्या उलट लिहायचं. मला जर तो आला तर त्याच्या उलट इथं लिहायचं. काय करायचं, तिथं पी आहे तर त्याला निगेशन पी लिहायचं, अँडचं ऑर करायचं, निगेशन काढून टाका, क्यू झाला. सिंपल. बघा जर मला वाटलं क्यू सिंगल इम्प्लिकेशन पी आहे, आता याचं काय करायचं, याचं कंडिशनल लॉ बघा याच्यानुसार तो लक्षात असेल, सरळ सरळ निगेशन क्यू ऑर पी. क्यूचं निगेशन, अँडचं ऑर, निगेशन पीचं सिंपल पी. हा झाला तुमचा कंडिशनल लॉ. बऱ्याच ठिकाणी हा सुद्धा आपल्याला अप्लाय करावा लागतो, व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. चला नेक्स्ट लॉ म्हणजे कोणचा आहे, हा आपला शेवटचा लॉ आहे, बाय कंडिशनल लॉ. ठीक आहे ना. बाय कंडिशनल लॉ तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. बाय म्हणजे दोन्ही साईडला ॲरो असतो बघा, पी डबल इम्प्लिकेशन क्यू, पी डबल इम्प्लिकेशन क्यू. आता बघा इथं काय असतं, एकदा पी कडून क्यू कडं पाहायचं, ठीक आहे, अँड एकदा पी कडून क्यू आणि एकदा क्यू कडून पी. म्हणजेच काय विला, क्यू सिंगल इम्प्लिकेशन पी. म्हणजे तुम्हाला दोन्ही बाजू बघायच्या, एकदा पी कडून क्यू म्हणजे इकडून तिकडे, तिकडून इकडे, दोघं म्हणतात अँड. आता तुम्हाला याचा लॉ माहिती आहे. याचा लॉ काय सांगते, आपण आत्ताच बघितलं, काय असतो, निगेशन पी ऑर क्यू अँड इथं निगेशन क्यू ऑर पी झालं. म्हणजे हा तुम्हाला लॉ, दोन्ही पण लॉ, जर तुम्हाला हा जर एक लॉ लक्षात राहिला हा वाला, तर तुम्ही हे दोन्ही पण लॉ व्यवस्थित लिहू शकता. म्हणजे तुम्हाला जास्त त्रास जाणार नाही, कारण आपण एकावरनं 2 लॉ लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आपण टोटल आज 10 अल्जेब्रा स्टेटमेंट बघितले आहेत. तुम्हाला 10च्या 10 पण लॉ व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. तर तुम्हाला कुठेही काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता, आणि व्यवस्थित समजलं असेल तर तुम्हाला मग ज्यावेळेस आपण एक्सरसाइज क्वेश्चन सॉल्व्ह करू त्यावेळेस तुम्हाला कुठेही काही अडचण येणार नाही. आणि ज्यावेळेस मी तुम्हाला समजून सांगेल ना, तर त्यावेळेस तुम्हाला ते लॉ कसे अप्लाय केले ते सुद्धा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजून सांगणार. त्यामुळे काही घाबरण्याचं कारण नाही. बरेचसे विद्यार्थी हा जो लॉचा टॉपिक आहे तो सरळ सरळ स्किपच करतात. सर नको म्हणते, सर आम्ही 4 मार्क स्किप म्हणतात. मग आधी आपण म्हणतो 8 पैकी 8 भेटणार, पण नंतर मग ज्यावेळेस लॉचे क्वेश्चन येतात त्यावेळेस म्हणतो 4 मार्क आपण स्किप करू, जाऊ द्या सर, आम्हाला नाही समजत. पण आपण इथे प्रयत्न केलेला आहे व्यवस्थित समजून सांगण्याचा. ओके. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.